धनप्राप्तीसाठी खास टिप्स. थांबा, जर तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला ही चूक केली तर संपूर्ण वर्ष मेहनत करूनही पैसा हातात टिकत नाही. आजचा हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही, तर धन, स्थैर्य आणि स्वामी कृपेसाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय 90% लोक करत नाहीत, पण तो खूप प्रभावी आहे. जय जय स्वामी समर्थ. नवीन वर्ष म्हणजे नवीन संधी, नवीन आशा आणि नवीन सुरुवात. पण अनेक लोक नकळत अशा चुका करतात ज्यामुळे लक्ष्मी घरात टिकत नाही. आज आपण पाहणार आहोत वर्षाच्या सुरुवातीला धनप्राप्तीसाठी खास आणि सोपे उपाय, जे श्रद्धेने केल्यास स्वामी समर्थांची कृपा नक्की लाभते. उपाय क्रमांक 1. वर्षाच्या पहिल्या दिवशी ही चूक करू नका. वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात भांडण, राग, शिवीगाळ यापासून दूर राहा. लक्ष्मीला शांतता आवडते. त्या दिवशी शक्यतो सकारात्मक बोलणं ठेवा आणि सकाळी उठून स्वामी समर्थांना मनापासून नमस्कार करा. उपाय क्रमांक 2. देवघरात दिवा लावताना हे नक्की करा. वर्षाच्या पहिल्या दिवशी देवघर स्वच्छ करून स्वामी समर्थांच्या फोटोसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात म्हणा, स्वामी समर्था, यावर्षी घरात धन, शांती आणि समाधान राहो. हा एक छोटासा संकल्प खूप मोठा परिणाम देतो. उपाय क्रमांक 3. पर्स किंवा पाकिट रिकामं ठेवू नका. ही खूप मोठी चूक आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी पर्स किंवा पाकिट पूर्ण रिकामं ठेवू नका. त्यात ठेवा एक नोट, एक नाणं, स्वामी समर्थांचा फोटो. यामुळे पैशाची कमतरता जाणवत नाही आणि खर्चावर नियंत्रण राहतं. उपाय क्रमांक 4. घरातून या गोष्टी बाहेर देऊ नका. वर्षाच्या पहिल्या दिवशी मीठ, साखर, धान्य, पैसे घरातून बाहेर देऊ नका. असं केल्यास लक्ष्मी बाहेर जाते, असं शास्त्रात मानलं जातं. दान धर्म करायचा असेल तर दुसऱ्या दिवशी करा. उपाय क्रमांक 5. तिजोरी, कपाट, नियम. जिथे पैसा ठेवतो ते कपाट किंवा तिजोरी स्वच्छ ठेवा. त्यात फाटके कागद, जुन्या पावत्या, कचरा अजिबात ठेवू नका. शक्य असल्यास उत्तर किंवा पूर्व दिशेला पैसे ठेवा. स्वच्छ तिजोरी म्हणजे स्थिर लक्ष्मी. उपाय क्रमांक 6. पहाटे हा मंत्र नक्की म्हणा. वर्षाच्या सुरुवातीला पहाटे किंवा सकाळी डोळे बंद करून हा मंत्र 11 किंवा 21 वेळा म्हणा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र मन शांत करतो, नकारात्मक विचार दूर करतो आणि नवीन संधी
आकर्षित करतो. उपाय क्रमांक 7, सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा. हा उपाय दुर्लक्ष करू नका. वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वामी समर्थांसमोर थोडा वेळ शांत बसा आणि मनात म्हणा, स्वामी समर्थ, मी मेहनत करेन, पण मला योग्य दिशा द्या. स्वामी कधीही मेहनती माणसाला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. विश्वास ठेवा, स्वामी कृपा नक्की होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. अशाच उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.